हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता स्कूलमधून आले, जस्ट स्कूलमधून आले. म्हटलं चला आता आधी मशीनला कपडे लावून घेऊयात, कारण की पटकन कपडे मग टेरेसवर टाकता येईल, सुकतील. कारण की मुलांचे पीटीचे ड्रेस, स्कूलचे ड्रेस असतात ना, तर त्याच्याचमुळे म्हटलं मग वरती टाकून घेऊ आपण, कारण की इथं राहतात. पण म्हटलं जाऊ दे वरती टाकू आता. तर चला मी पटकन मशीनला कपडे लावून घेते आणि बोलते. जस्ट मी आता मशीनला कपडे लावून दिलेले आहे आणि आता खायला काहीतरी थोडा वेळ करते. तोपर्यंत सकाळी तर मी सर्व क्लिनिंग करून गेलेलीच होती, तर पटकन आता कपडे झाले की वरती पण टाकून येणार. तोपर्यंत बघेल माझं थोड्या खायला मुगाच्या डाळीचा चिलच करून घेणार आहे. थोडी खिचडी आहे ती गरम करून घेणार. तर एवढं करायचं आहे मला. तर चला मग करते आणि तुम्हाला दाखवतेच. तर आता मी ना मुगाचा चिलच बनवून घेते पटकन. आम्हाला दिलेलं मला आधी एक नाही तर शाळेमध्येच खाल्लं होतं हे इडली. तर मी पटकन आता बनवून घेत आम्हाला दोघींना. आता ते चिला बनवायला थोडं गरम गरम बनवणार, खाणार आणि पटकन मग खाऊन घेते आणि मग नंतर कपडे टाकायला वरती जाणार. तर तुमच्याशी बनवते आता मी बनवते पटकन आणि खाऊन घेते. तो झालाय चिला आणि इथं खिचडी गरम करणार मी. आता मी खाते. मस्त झालाय चिला. गरमागरम अप्रतिम. तर मी काय केलं, कपडे होते ना मग मुलांचे खूप जास्तीचे कपडे होते, मुलांचे स्कूलचे ड्रेस असताना, म्हणून म्हटलं चला वरतीच टाकून देऊया. आणि मी आले स्कूलमधून लगेच मशीनला कपडे लावून दिले, तुम्ही पाहिलंच. त्याच्यामुळे लवकर झाले. आता कसं कपड्यांचं ताण मिटेल माझं उद्याचं. आणि मस्त छान आपल्याला रविवारचा दिवस काही नवीन आवरायचं, घरात काही प्लॅन करायचं राहिला ना, तर मग अशा पद्धतीने करता येतं आपल्याला. तर त्याच्यासाठीच मग मी म्हटलं चला आवरून घेऊया आधी. तर इथे मस्त छान मी आवरून घेतलं आणि आता कपडे पण वरती टाकून घेते. आणि खूप जास्तीची हवा चालू आहे, खूप ऊन आहे, पण इतकंसं नाही आहे जसं ऊन राहतं तसं एकदम कडक नाही का. थंड वारा पण चालू आहे, पण नाहीपेक्षा ठीक आहे, कपडे सुकून जातील. तर सर्व कपडे मी इथं टाकून घेते आणि चिमटे वगैरे लावून देणार, कारण की हवेने खाली पडतात म्हणून मी चिमटेसुद्धा घेऊन आलेले. आणि ही दोरी काय करते मी ना, तात्पुरती म्हणजे बांधून घेते आणि लगेच सोडून घेते. मी रोज कपडे नाही टाकत, पण मग मला कधी कधी टाकायचं राहिलं नाही, दोरी परत बांधते, मग कपडे टाकून घेते. आणि परत मग ह्या जी लाल पिशवी आहे ना, त्याच्यामध्येच मी काय करते, दोरी पण आणि चिमटे पण ठेवत असते जेव्हा मला टेरेसवरती टाकायचे राहतात तेव्हा. आणि हे साईडला शूरॅकमध्ये साईडला मी ठेवून घेते. आणि जेव्हा मला वरती टाकायचं तेव्हा मी बांधून घेते आणि टाकते. आणि संध्याकाळी कपडे काढले का दोरीसुद्धा सोडून ठेवणार. तर असं माझं असतं.
तर इथं सर्व कपडे वगैरे टाकून घेते आता मी. आणि असे माझे कामं चालूच असतात. मुलं राहिले ना तर इतका जास्तीचा पसारा ना, आद्विकचं चालूच, हे मम्मी झालं ते मम्मी, त्याचं लयच चालतं. आणि इतक्या खेळण्या त्यांनी बाहेर पसरून ठेवल्या ना त्याच्या, बापरे, इतक्या खेळण्या पसरून ठेवतो आणि त्याला लक्षात पण नाही राहत कुठं कुठं त्याच्या खेळण्या जातात. तर असं असतं त्याचं. पण आता लहान मुलं आहे म्हटलं तर जाऊ दे, खेळणारच आहे. आणि आता ते खेळण्यातही काय करायचे, खेळण्यासाठीच असतात. तर ठीक आहे. आणि मी आता इथं पटकन सर्व टाकून घेते. नंतर मग मला आहे ना, माझे जे इंडोर प्लांट आहे घरामधले त्याचीसुद्धा क्लिनिंग करायची आहे, ते मला व्यवस्थित करायचे आहे. तर म्हटलं आज ते पण मी करून घेणार. कारण की खूप दिवस झाले मला ते त्याच्याकडे लक्षच देता नाही आलं प्लांटकडे. ते पाणी मला जे बॉटलमध्ये पाण्यामधले जे झाड आहे ना, मनी प्लांट, ते सुद्धा मला पाणी चेंज करायचं आहे. त्या सर्व गोष्टी आहे मी तर तुमच्यासोबत शेअर करेलच. मग मी कपडे तर टाकून आले होते, पाहिलं आद्विकला झोपून दिलं, त्याला पण खाऊ घातलं थोडं. आणि जर तो झोपलाय आता, तर मला काय करायचं आहे, प्लांट्स आहे ना माझे जे इंडोर प्लांट आहे ना घरातले, त्याचं जरा पानं वगैरे ते क्लीन करायचे आहे मला. तर म्हटलं चला ते क्लीन करून घेऊया आणि व्यवस्थित करून ठेवू. तुम्हाला दाखवते कशी धूळ झाली. एक प्लांट आहे, परत हे एक प्लांट तर अशी धुळून जाते. आणि हे खराब झालेले ना जे लिव्स आहे ना त्यासुद्धा मला काढून घ्यायचे आहे. ते सर्व क्लीन करायचं आहे. बाकीचे प्लांट घेऊन येते मी. तर इथं पाहिले तुम्ही किती हे घरातलेच प्लांट आहे माझे मस्त. तर आता मला, आणि इथं पण मनी प्लांट हे सर्व बॉटलमधले मनी प्लांट, तर हे सुद्धा मला आता क्लीन करून घ्यायचे आहे. तर आता हे प्लांट मी काय करणार, क्लीन करून घेणार. तर आता मी काय करणार, मला ना थोडं थोडं स्प्रेची बॉटल माझ्याकडे होती, पण त्याच्यात मी लिक्विड भरलंय. तर मग काय करेल, ग्लासनी थोडं थोडंसं पाणी टाकून धुवून घेणार मी लिप्स. आणि कसं क्लीन केलं ना मग त्यांना पण छान फ्रेश फ्रेश वाटेल नाही का. तर त्या मस्त, तर हे सर्व मी क्लीन करून घेते. आणि मला भांडे घासायचेच आहे, तर आधी हे क्लीन करते मी. मला इथं ना जरा माती पण टाकावं लागेल समजा.
तर तुम्ही पाहिले माझे इंडोर प्लांट मस्त छान मी त्यांना असं क्लीन करून घेतलं आणि आता ते किती छान ग्रीन दिसत आहे आणि खूप छान. मी सर्वांना आता ते पानं आहे ना सर्व व्यवस्थित त्यांचं ती धूळ वगैरे धुवून घेतली. आता जे बॉटलमध्ये मनी प्लांट आहे त्याचं पण पाणी बदलून घेते आणि त्याचं पण पाणी सारखं बदलत राहायचं नाही तर त्याचे रूट्स आहे ना तेच पाणी ठेवलं का खराब होतं मग ते वाढत नाही. म्हणून आपण जे मनी प्लांट जे पाण्यात लावून तर त्याचे नेहमी पाणी चेंज करत जा 8-8 10-10 दिवसातून. म्हणजे त्याचे रूट्स आहे ना चांगले राहतात आणि त्यांना नवीन पाण्याची गरज असते. जर तुम्ही बॉटलमध्ये वाढवत असणार तर प्लांट्स तर इथं मी बरेच 4-5 जे आहे ना बॉटलमध्ये मी वाढवलेले आहेत आणि मला खूप जास्तीचे आवडतात प्लांट्स आणि आताच नाही तर लहानपणापासून मला आवड ह्या प्लांटची आणि मी ना खूप माझं त्यांचं जीव आहे. मी जेवढे पण माझ्या बाल्कनीमध्ये झाडं आहे रोज मी त्यांच्याकडे बघते जाते कारण की मला ना खूप लहानपणापासूनच वेळ होतं असं प्लांटिंग करण्याचं आणि जर मला मोठी बाल्कनी अजून राहिली ना तर मी अजून जास्तीचे प्लांट लावणार आणि खूप छान मस्त ठेवणार. मला खूप मला ना अजून माझ्या मनातली इच्छा आहे काय काय मी करायला हवं आणि मी ते नक्की करेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहता म्हणून तुम्हाला मी काय काय करणार माझ्या मनात काय काय आहे ना सजवायचं घरामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेलच. तसं अशी मस्त छान क्लिनिंग केलेली आहे माझ्या प्लांटची आणि किती छान दिसतं इथं पाहू शकता किती भारी ग्रीन मस्त वॉश केले मी पानं त्यांचे आणि त्यांना पण आज खूप छान त्यांची आंघोळ केलेली आहे. किती भारी दिसतंय क्यूट. वाव. तर हे प्लांट तर झाले माझे क्लीन. आता मी मस्त ठेवून घेणार आहे. तर हे बॉटलचे आधी राहू देते इथे पण हे दुसरे साईडला ठेवून घेते. तर हे तर आपलं किचन मधलंच प्लांट आहे. आहे ना ते बेडरूम मध्ये मी ठेवते. हे आपल्याला बेडरूम मध्ये इथे ठेवायचं आहे. बेडरूम मध्ये हे एक बेडरूमचंच आहे प्लांट. खिडकीमध्ये असतो हा प्लांट. एक तर हा प्लांट शू रॅक वरती इथे असतो. इथे ठेवते त्याला. बॉटलमध्ये आहे ना हा प्लांट इथे असतो. इथे असतो हा आणि हे पण बॉटलमध्ये आपले शू रॅकवर असतात. इथे असतो आणि हा त्याच्या मागे असं प्लांट मी आत्ता लावलेला आहे जस्ट आता थोडे दिवस झाले. तर तो हा इथे छान हे क्यूटसे टेबलावर असं छोट्याशा इथे घरावर इथे छोटस आहे. व्यवस्थित येत आहे इथले पण व्यवस्थित आहे. इथे पाणी टाकावं लागेल फक्त. आता मला थोडं पाणी घालावं लागेल. इथे तर बघा टोमॅटोचं ते नवीन प्लांट आलेले आहे इथे खूप आणि हे प्लांट तसे मोठे झालेले आहे. इथे गवती चहा परत इकडे खूप आपला ॲलोवेरा इकडे खूप मोठा ॲलोवेरा आहे. खूप जाड खूप मोठं आहे तसं इथं प्लांट. मस्त प्लांट असं क्लीन केले त्यांची म्हणजे आंघोळ करून दिली. ॲक्च्युली त्यांच्यावर धूळ बसलेली होती आणि म्हटलं चला आता क्लीन करूनच घेऊया आपण. त्यांच्यावरची धूळ बघून मला पण नव्हतं चांगलं वाटत. म्हटलं चला आता क्लीन करायलाच हवे आता आपल्याला. तर मस्त छान क्लीन केले आणि आता त्यांना जागच्या जागी ठेवून घेतले. परत आता भांडे वगैरे आहे ते घासून घेईल आवरेल मी थोडंसं. दोघं जण झोपले. तिला पण झोप लागून गेली दिशूला पण आणि म्हटलं थंडी ना तर मस्त ब्लँकेट पांघरून झोपले दोघं. आता मी पटकन भांडे घासून घेते ते झोपले तोपर्यंत. आणि असं होतं माझं आता प्लांट माझे असे छान मस्त क्यूट. आणि तुम्हाला सांगू मला झाडं खूप जास्त आवडते नेचर आणि खरं म्हणजे ना मला प्लांट्स खूप जास्त आवडतात. खूप लहानपणापासून मला आवड आहे प्लांटची. तर असं मी सर्व प्लांट आता व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि अशी होते माझी प्लांट. तुम्हाला माझे प्लांट कसे वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा हा
हा व्हिडिओ आवडला असेल तर इंडोर प्लांटचा मी कशी त्यांची काळजी घेते, कधी कसं कसं त्यांना ठेवते, तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.